लसणाची सालं अनेकदा आपल्या किचनमध्ये निरुपयोगी समजून फेकून देतो. तुम्हाला माहीत आहे का, याच सालींचा वापर करून आपण फ्लेवरफुल गार्लिक पावडर बनवू शकतो, जी सर्व रेसिपीजमध्ये वापरता येतील, ज्यामुळे पदार्थाला चांगली चवही येईल, इतकंच नाही तर फ्लेवरही वाढेल. आरोग्याच्या दृष्टीनंही याचे अनेक फायदे आहेत. लसणाची पावडर कशी बनवायची ते पाहूया. सगळ्यात आधी लसूण व्यवस्थित धुवून घेऊ, जेणेकरून त्यावर कोणतेही घाण किंवा कीटकनाशक असतील तर ते निघून जातील. नंतर हे सालं उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या. जर तुम्ही उन्हात सुकवू शकत नसाल तर ओव्हनमध्ये सुकवू शकता. सुकल्यानंतर ही सालं मिक्सरमध्ये ग्राइंडरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. ही पावडर तुम्ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. जेव्हा गरज असेल तेव्हा याचा वापर करा. पीठ मळताना, सॅलेड, सूप बनवताना, भातात फ्लेवर घालण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे युनिक टेस्ट येईल आणि रेस्टॉरंटसारखी स्पेशल रेसिपी बनेल. जेव्हा तुम्ही लसणाचा वापर कराल तेव्हा सालं बाहेर फेकण्याऐवजी कोणत्याही भांड्यात ठेवा. जेव्हा सालं भरपूर जमा होतील तेव्हा याची पावडर बनवून कुकिंगसाठी वापरू शकता. आता आपण लसूण पाकळ्याची पावडर कशी बनवायची ते पाहूया. सर्वात आधी किलोभर लसूण पाकळ्या मोकळ्या करून घ्याव्यात. त्यानंतर एका टपात पाणी घेऊन त्यात या लसूण पाकळ्या सालीसहित घालाव्यात. एका मोठ्या चाळणीत लसूण पाकळ्या ठेवून त्यातील सर्व पाणी निथळून घ्यावे. पाणी निथळून गेल्यानंतर लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा जाडसर वाटून घ्यावा. मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला लसूण एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावा. वाटलेला लसूण डिशमध्ये वाळवण्यासाठी ठेवून द्यावा. लसूण किमान 3 ते 4 दिवस कडक उन्हात वाळवण्यासाठी ठेवून द्यावा. लसूण वाळवण्यासाठी ठेवलेल्या डिशला कॉटनचा कपडा बांधून उन्हात ठेवून द्यावे. याप्रमाणे आपली लसूण पावडर तयार.